ती पैसे जमा होण्यास आता सुरुवात झालेली आहे। आतापर्यंत 8,139 कोटी रुपये हे वितरित करण्यात आले। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटीद्वारे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। नरेंद्र मोदी साहेबांनी नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाढवला। नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची रक्कम आता 2,000 रुपयांऐवजी 7,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। नमो शेतकरी योजनेसाठी सरकारने आनंदाची बातमी दिलेली आहे। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता मोठा लाभ होणार असून पंतप्रधान सन्मान निधीचा हप्ता जसा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला, अगदी त्याच प्रकारे पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाल्यावर शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा लागली असताना सरकारने आता शेतकऱ्यांना आनंदाची बातमी दिली। केंद्र सरकारकडून 2,000 रुपयाच्या रकमेऐवजी आता 7,000 रुपयाची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्याचा निर्णय घेण्यात आला। शेतकऱ्यांना दरवेळी 2,000 रुपये मिळत होते, परंतु आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आणखी 5,000 रुपयाची रक्कम ही वाढवून येणार आहे। शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून राज्य सरकारला निधी मिळालेला आहे। रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असून 46,85,000 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। यासाठी कोणते शेतकरी पात्र ठरले, त्याचबरोबर कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे हे आपण पाहणार आहोत। कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणार असल्याचं स्पष्टपणे सांगितलं होतं। मग आता नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यामधून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे का हे आपण पाहूयात। एकनाथ शिंदे साहेबांनी देखील नमो शेतकरी योजनेबाबत स्पष्टपणे विधान केलेलं आहे। शेतकरी मित्रांनो, ही योजना याआधी आंध्र प्रदेशमध्ये राबवण्यात आली होती। म्हणजेच आंध्र प्रदेशमधील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी शेतकऱ्यांची अडचण पाहता 5,000 रुपयाचा हप्ता हा वाढवून दिलेला होता। मग आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना देखील आर्थिक सहाय्य देण्याचा विचार आपलं राज्य सरकार करत होतं। कारण अतिवृष्टी काही ठिकाणी झाली तर काही ठिकाणी अवकाळी पावसामुळे अक्षरशः शेतकरी हवालदिल झाला। महाराष्ट्रातील शेतकऱ्याला मोठ्या संकटाला सामोरं जावं लागलं होतं। त्यामुळेच एकंदरीत हे वर्ष शेतकऱ्यासाठी नुकसानकारक ठरले। मग याच वर्षामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांना वाढवून द्यावा असा विचार राज्य सरकार करत असतानाच केंद्र सरकारने राज्य सरकारला आर्थिक मदत दिली आणि थेट निधी हा राज्य सरकारकडे पाठवण्यात आला। स्वतः नरेंद्र मोदी साहेबांनी या निधीला मंजुरी दिली असून नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला। म्हणजेच 5,000 रुपयाचा हप्ता आता शेतकऱ्यांना वाढवून मिळणार आहे। नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलंय की या हप्त्यासाठी फक्त हेच शेतकरी पात्र ठरणार आहेत। मग रोख रक्कम आता फक्त त्याच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। मग कोणत्या शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहेत हे आपण पाहूया। कारण आंध्र प्रदेशमधील शेतकऱ्यांना तर 7,000 रुपये हे मिळाले होते, परंतु ते सरसकट मिळाले नव्हते। केंद्र सरकारकडून जेव्हा निधी देण्यात येत असतो तेव्हा आज नरेंद्र मोदी साहेबांकडून शेतकऱ्यांची लिस्ट ही राज्य सरकारकडे पाठवली जाते। आंध्र प्रदेशमधील सरकारकडून जेव्हा 5,000 रुपये वाढवून हे शेतकऱ्यांना मिळाले होते तेव्हा ती रक्कम फक्त ठराविक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली होती। शेतकरी मित्रांनो, आता महाराष्ट्रामध्ये देखील ही योजना राबवण्यात येणार आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार नाहीत। मग ज्या शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहेत त्या शेतकऱ्यांना हे पैसे मिळाले आहेत का नाही हे चेक करण्यासाठी सरकार रोड मॅपचा वापर देखील करणार आहे। सरकारकडून तपासलं जाणार आहे की या योजनेची रक्कम ही महाराष्ट्रातील गरजू शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाली आहे का। महाराष्ट्रामध्ये ही योजना राबवण्यासाठी सरकार नवीन प्रक्रियेचा वापर करत आहे। महाराष्ट्रामध्ये ही योजना राबवत असताना सर्वात पहिल्यांदा महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवण्याचा निर्णय सरकारने घेतला। त्यानंतर हळूहळू हप्ता वाटपाचा विस्तार अनेक जिल्ह्यांमध्ये सरकार करणार आहे। शेतकरी मित्रांनो, पंतप्रधान किसान सन्मान निधीचा हप्ता देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पोहोचवत असतानाच नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबाबत स्पष्टपणे विधान आता आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केले। जेव्हा नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल त्याच वेळी शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळणार असून हप्ता वाढवून देण्याचा विचार सरकार करत आहे। त्यामुळे वर्षाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांना आनंदाची बातमी मिळाली आहे। अखेर राज्य सरकारकडून देखील याबाबतचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। आपले अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी देशभरातील 9.7 कोटी शेतकऱ्यांना 2,000 रुपयाचा हप्ता मिळाल्यावरती आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना देखील वाढवून हप्ता मिळावा यासाठी आर्थिक निधीला मंजुरी दिली आणि अखेर नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमध्ये सोडणार असल्याचं स्पष्टपणे विधान आता राज्य सरकारने केलं आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला 2,000 रुपयाचा नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार आहे याची तारीख
ठरवण्यात आली आहे, परंतु आणखीन 5,000 रुपये सरकारमार्फत तुमच्या खात्यामध्ये सोडण्यात येणार आहेत. ते कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत ते आपण पाहणार आहोत. शेतकरी मित्रांनो, टोटल 7,000 रुपयाची रक्कम ही डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. यासाठी सरकारकडून 12 जिल्ह्यांची निवड देखील करण्यात आली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील सरकारी आणि खासगी बँकांमध्ये पैसे सोडण्याचा निर्णय सरकारने घेतलाय. शेतकरी मित्रांनो, 19 नोव्हेंबर दिवशी पीएम किसान योजनेचा हप्ता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला होता. अगदी त्याच प्रकारे आता महाराष्ट्रातील 46,85,000 शेतकऱ्यांना 7,000 रुपयाच्या रकमेचा लाभ मिळणार आहे. आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी काही जिल्ह्यांची यादी तयार केलेली आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली, त्याचबरोबर अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं, त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्याचा विचार सरकारने केलेला आहे. त्यामुळे त्या जिल्ह्यांची यादी देखील आपण पाहणार आहोत. शेतकरी मित्रांनो, नुकसान भरपाईसाठी 5,000 रुपये वाढवून देण्याचा निर्णय सरकारने घेतला असला तरी देखील त्या जिल्ह्यातील कोणते शेतकरी पात्र ठरले आहेत हे देखील पाहावं लागणार आहे. कारण बऱ्याच शेतकऱ्यांची नावं या यादीमध्ये आहेत, तर बऱ्याच शेतकऱ्यांची नावं ही यादीमधून काढून देखील टाकण्यात आली आहेत. त्यामुळे लक्षपूर्वक पहा की तुमचं नाव या यादीमध्ये आहे का, कारण स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी यादी तयार केलेली आहे आणि थेट रक्कम ही या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. रक्कम जमा होत असताना काही तरतुदी आणि अटीमध्ये पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत. जसं आंध्र प्रदेशमध्ये ही योजना राबवण्यात आली होती, तिथे जसा रोड मॅपचा वापर करण्यात आलेला होता, अगदी त्याचप्रमाणे इथे देखील आता सरकार नवीन प्रक्रियेचा वापर करत आहे आणि त्याच प्रक्रियेद्वारे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी ही सर्वात महत्त्वाची बातमी आहे, कारण आता आणखीन 5,000 रुपये वाढवून देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तुमच्या खात्यामध्ये थेट 7,000 रुपयाची रक्कम ही नमो शेतकरी योजनेअंतर्गत जमा होणार आहे. तुमच्यासाठी ही सर्वात महत्त्वाची बातमी जरी असली तरी देखील तुम्ही यासाठी पात्र ठरले आहात का हे देखील पहा, कारण आता सरकारने निधी देखील बँकांना दिला आहे. त्याचबरोबर आंध्र प्रदेशमध्ये जसा रोड मॅपचा वापर करण्यात आला होता तसाच मॅप देखील लावण्यात आलेला आहे. त्यानुसारच गरजू शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत का हे सरकारकडून पाहिलं जाणार आहे. पडताळणी केल्यानंतरच स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब याची पडताळणी करणार असल्याचं स्पष्टपणे सांगितलंय. नरेंद्र मोदी साहेबांनी देखील राज्य सरकारला आदेश दिलेले आहेत. राज्य सरकारला मोदी साहेबांनी निधी देखील दिलेला आहे. मोदी साहेबांनी ठरवलेल्या शेतकऱ्यांनाच याचा लाभ मिळणार आहे, कारण जेव्हा मोदी साहेबांनी राज्य सरकारला निधी दिला त्याचवेळी काही अटी आणि तरतुदी देखील त्यांनी सांगितल्या आहेत. महाराष्ट्रातील याच जिल्ह्यांमध्ये हे पैसे वाटप करा असं देखील मोदी साहेबांनी सांगितलंय. मग मोदी साहेबांनी कोणत्या जिल्ह्यांची नावं घेतलेली आहेत आणि कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे हे आपण पाहूया. नरेंद्र मोदी साहेबांनी नमो शेतकरी योजनेच्या सन्मान निधीसाठी शेतकऱ्यांची जिल्ह्यांची यादी तयार केली आणि त्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट 7,000 रुपयाची रक्कम मिळणार आहे. तर चला पाहूया कोणते आहेत ते जिल्हे. नमो शेतकरी योजनेचा 7,000 रुपयाचा हप्ता कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जमा होणार आहे. 7,000 रुपयाचा हप्त्याचा लाभ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळेल. जळगाव जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची रक्कम जमा होणार आहे. वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेची 2,000 रुपयाची रक्कम प्लस 5,000 रुपये असा वाढवून देणारा हप्ता जमा होणार. भंडारामधील शेतकऱ्यांना देखील नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या 7,000 रुपये रकमेचा लाभ मिळणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये देखील 7,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतील. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील 7,000 रुपयाचा लाभ मिळणार आहे. लातूर जिल्ह्यामध्ये देखील 7,000 रुपयाची रक्कम ही डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील नमो शेतकरी योजनेचे 7,000 रुपये मिळतील. साधारणपणे 2,000 रुपयाची रक्कम आणि 5,000 रुपयाची रक्कम अशी 7,000 रुपयाची रक्कम ही नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील मिळणार आहे. परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देखील सकाळी 10 वाजता 7,000 रुपये जमा होणार असल्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे जर उत्पन्नाचा दाखला असेल तर तुमच्या उत्पन्नाच्या दाखल्यावरती तुमचं उत्पन्न किती आहे हे एकदा चेक करून घ्या, कारण जेव्हा नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तेव्हा तो 7,000 रुपयाचा हप्ता जमा होत असताना तुमचं उत्पन्न किती आहे हे देखील सरकारकडून चेक केले जाणार आहे. जर तुमचं उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी असेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये 7,000 रुपयाची रक्कम ही ट्रान्सफर होणार आहे. म्हणजेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता दरवेळी जसा 2,000 रुपये येतो तो 2,000 रुपयाचा हप्ता आणि आणखीन 5,000 रुपये वाढवून देण्यात येणार आहेत. नरेंद्र मोदी साहेबांकडून म्हणजेच केंद्र सरकारकडून जो 5,000 रुपयाचा निधी वाढवण्यात आलेला आहे तो फक्त याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. म्हणजे टोटल 7,000 रुपयाची रक्कम ही डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या खात्यात
खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. शेतकरी मित्रांनो, जर तुमच्याकडे फार्मर आय डी असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत आणि त्यासाठी तुमचा फार्मर आय डी देखील महत्त्वाचा ठरणार आहे. आतापर्यंत तुमच्या खात्यामध्ये जसा नमो शेतकरी योजनेचा हप्ता 2,000 रुपये जमा होत होता, तशाच प्रकारे नमो शेतकरी योजनेच्या सन्मान निधीचे आता 7,000 रुपये जमा होतील. स्वतः नरेंद्र मोदी साहेबांकडून शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे आता थेट तुमच्या बँक खात्यामध्ये म्हणजेच महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत. शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार असून 2,000 रुपये नमो शेतकरी योजनेचे आणि वाढवलेले 5,000 रुपये असे टोटल 7,000 रुपये नमो शेतकरी योजनेचा सन्मान निधी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे.